पहिले स्वाभिमानी जीवन होतं, आता कसं झालं? अभिमानी झालं. माणसाचं जीवन हे स्वाभिमानीच पाहिजे, अभिमानी नाही पाहिजे. अभिमानी जीवन हे धोकादायक आहे. वारकरी पंथ हा स्वाभिमानी आहे. हा पंथ प्रत्येकाला या रे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. मला आठवतं 2015 मध्ये कुंभमेळा होता बापू नाशिकला. सिंहस्थ कुंभमेळा होता सुदाम भाऊ. आणि त्या कुंभमेळ्याला अमेरिकेतले काही विद्यार्थी आले होते. नीट ऐका बरं का, वारकरी कशी अमेरिकेतले 4 ते 5 विद्यार्थी आले होते. कुठं? कुंभमेळ्याला, सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिकमध्ये, त्र्यंबकमध्ये 2015च्या जुलैमध्ये तो कुंभमेळा होता. आणि अमेरिकेतले 4-5 विद्यार्थी आले त्या कुंभमेळ्याला. कुंभमेळ्याला आले, कुंभमेळ्यामध्ये ते घुसले. पण अजून कुंभमेळा चालू व्हायला वेळ होता. ते जवळजवळ 10 दिवस पहिले आले होते. कुंभमेळा निघणार होता, नेटवर चेक करा, 14 जुलैला कुंभमेळा सुरू होणार होता. 14 जुलैला ते 25 सप्टेंबर पर्यंत कुंभमेळा होता. पण त्या कुंभमेळ्याला सुरुवात व्हायला वेळ होती. आणि त्याच्या अगोदर माऊलींचा सोहळा आळंदीतून निघणार होता. हे त्या अमेरिकेच्या विद्यार्थ्यांच्या कानावर गेलं. काय? आपण कुंभमेळ्याला आलोय, पण अजून कुंभमेळ्याला वेळ आहे. तोपर्यंत त्यांच्या कानावर खबर आली की माऊलींचा सोहळा, ज्ञानोबरायांचा सोहळा आळंदीतून निघतो 9 जुलैला. मग आपण एक काम करू, आपण आपल्याकडे 5-7 दिवस आहेत, तोपर्यंत आळंदीला जाऊ आणि तिकडचं ऑब्झर्वेशन करू. ते 5-6 विद्यार्थी, 4-5 विद्यार्थी अमेरिकेतले विद्यार्थी नाशिकला आले होते. आणि नाशिकहून ते निघालेले आहे कुठं आले? आळंदीला. ऐका, हा जो दृष्टांत आहे, हा दृष्टांत मी विशेष करून वाचून मग सांगतो तुम्हाला. त्याची पूर्ण आख्यायिका बापू तुम्ही नंतर भेटले तुम्हाला दाखवतो मी. त्याचं पूर्ण विशेष स्वरूप काढलं मी. ते विद्यार्थी आळंदीला गेले आणि आळंदीत जाऊन ते विद्यार्थी दिंडी निघाली. माऊलींचा प्रस्थान सोहळा निघाला. तो प्रस्थान सोहळा पहिल्या दिवशी कुठं असतो? आळंदीत. त्यांच्या आजोळ घरी. दुसऱ्या दिवशी कुठं असतो? पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये तो सोहळा आला. ते विद्यार्थी आळंदीतून पायी 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 कुठं आले? पुण्यामध्ये. तर अजून पुण्यामध्ये ते विद्यार्थी फिरतायत. विद्यार्थी पुण्यामध्ये फिरतायत. तर पुण्यातल्या काही पत्रकारांनी पाहिलं, काय चेहरे गोरे, यांची ऍक्सेंट, इंग्लिश पण लवकर कळत नव्हती. कारण अमेरिका इंग्लिश वेगळी असते आणि भारतीय इंग्लिश वेगळी असते. आपल्या इंग्लिशमध्ये तफावत असतो, खूप माग पुढे इंग्लिश असते. पण अमेरिकेतली इंग्लिश खूप वेगळी असते. व्हॉट इज दिस, ते तोंड वाकडं करतात, ते कळत नाही लवकर. आपलं व्हॉट इज दिस आपल्याला मोकळं मोकळं असते अक्षर. तिकडे जर विच अबाउट ओपिनियन द वर्ल्ड, जगाच्या संबंधाना तुमचं काय मत आहे, असे शब्द बोलताना ते ज्या इंग्लिश ना बोलतात ती इंग्लिश न कळणारी. पण ते ज्यावेळेस फिरतायत वारीमध्ये ते इंग्लिशमध्ये बोलतायत. आणि त्या इंग्लिशमध्ये बोलणं पाहून पुण्यातल्या काही पत्रकारांनी पाहिलं, अरे हे विद्यार्थी तर काही भारतीय दिसत नाही. मग ते पुण्यातले पत्रकार तिथे गेले. कुणाकडं? त्या विद्यार्थ्यांकडे. कुठल्या? अमेरिकेतल्या विद्यार्थ्यांकडे. आणि त्या विद्यार्थ्यांना माईक असा समोर धरला आणि विचारलं, कुठले तुम्ही? त्यांनी सांगितलं आम्ही अमेरिकेतले. भारतात कशाला आले? त्यांनी सांगितलं भारतामध्ये आम्ही संशोधन करायला आलो. बरं, भारतामध्ये आले तर इथं कसे आले? त्यांनी सांगितलं आम्ही नाशिकला आलो होतो. कुंभमेळ्यामध्ये नागा साधू जे येतात ते येतात कुठून आणि जाता कुठं, काय खातात, राहता कसे, पाणी पावसाचं काय नियोजन करतात ते बघण्यासाठी आम्ही आलो होतो. आणि त्याच्यावर आम्ही शोध लावायला आलो होतो. म्हटले मग तुम्ही तिथं राहिलं पाहिजे, इथं का आले? त्या विद्यार्थ्यांचं उत्तर ऐका. ते म्हटले आम्हाला कळलं की अजून कुंभमेळा चालू व्हायला 5-6 दिवस आहेत. तोपर्यंत आमच्या जवळच्या मित्रांनी फोन करून सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये गेलेच आहेत ना, तर नाशिकच्या पुढं जर तुम्ही गेले तर नाशिकच्या हायवे ना संगमनेर लागेल. आणि संगमनेरच्या पुढं चाकण लागेल. आणि चाकणपासून 10 किलोमीटर मध्ये फक्त आळंदी देवाची नावाचं तीर्थ आहे. त्या तीर्थावर जा आणि तिथं जाऊन तिथे एक महान संत आहे ज्ञानेश्वर महाराज, 12व्या शतकातले संत आहे. त्यांचा समाधी सोहळा असतो किंवा त्यांची वारी असती जी आळंदीहून निघती, पंढरपूरला पायी जाती. एकदा जा आणि त्या वारीचं नियोजन बघा. म्हणून आम्ही आलो. त्या पत्रकारांनी विचारलं कुठले? अमेरिकेतले. सांगितलं इथं का आले? आम्ही कुंभमेळ्याला आलो होतो आणि म्हणून वारीत आलो. पत्रकार बघता 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 पत्रकारांनी तिसरा प्रश्न असा विचारला, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तिसरा प्रश्न असा विचारला, हे ठीक आहे आम्हाला मान्य आहे म्हणे तुम्ही अमेरिकेतले इथं आले, हे पण आम्हाला मान्य आहे तुम्ही वारीमध्ये शोध घेण्यासाठी आले, कुंभमेळा अजून बाकी आहे म्हणून वारीत तुम्ही शोध घेण्यासाठी आले. पण मी
तुम्हाला विचारतो म्हणे, त्या पत्रकारांना प्रश्न विचारला, तुम्ही पायात चप्पल का नाही घातली? ते जे 4-5 विद्यार्थी होते ना, त्यांच्या पायात चपला नव्हत्या, त्यांच्या पायात चप्पल नव्हती, बूट नव्हती, ते अनवाणी पायानं फिरत होते. त्यावेळेस त्या अमेरिकेतल्या विद्यार्थ्याचं उत्तर ऐका, आपला स्वाभिमान जागा होईल. त्या विद्यार्थ्याने उत्तर दिलं, आम्ही अमेरिकेतले मान्य, आम्ही अमेरिकेतून भारतात आलो हे मान्य, आम्ही भारतात येऊन 28-29 राज्य सोडले आणि 28व्या म्हणजे मोठ्या राज्यात आलो, महाराष्ट्र राज्यात आलो. महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही 36 जिल्ह्यापैकी 35 जिल्हे सोडले आणि 36व्या म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये आलो. हे पण आम्हाला मान्य आहे, पुणे जिल्ह्यात पण अनेक तालुके आहेत, पण आम्ही खेड तालुक्यात आलो. आम्ही खेड तालुक्यामध्ये अनेक नगर परिषद आहेत, त्याही सोडल्या. आम्ही आळंदी नगर परिषदमध्ये आलो आणि आळंदी नगर परिषदमध्ये येऊन ज्या संतांच्या सान्निध्यात आम्ही चालतोय ना, त्या संतांच्या सान्निध्यात चालताना आम्हाला कळलं काय, आपण खेड्यातले लोक आहेत, आपण खेड्यातले लोक आहेत. आपण खेड्यातले लोक सकाळी बाथरूम झाल्यानंतर आंघोळ करतो आणि आंघोळ झाल्यानंतर काय करतो? बरोबर, काय करतो? देवपूजा. सर्वांना माहिती, पण घाबरताय तुम्ही. काय करतो आपण? काही काही नसलं करत म्हणून ते घाबरत असेल, पण आपण काय करतो? देवपूजा. किंवा आपण देवाच्या मंदिरात जातो. आता मी तुम्हाला विचारतो गड्या, ते मंदिर कुठं असतं बरं? गावाच्या मध्ये असते, गावाच्या मध्ये सेंटरला असतं मंदिर. आता बघा, आपलं मंदिर इथे आहे, आजूबाजूला गाव आहे आणि मंदिर कुठे आहे? सेंटरमध्ये. अहो, हे कळलं ते विद्यार्थी म्हणले, आम्ही मध्ये मंदिराच्या सेंटरमध्ये. अहो, ते विद्यार्थीला ते पत्रकार म्हटले, आम्हाला कळलं गावाच्या सेंटरमध्ये मंदिर असतं, हे आम्हाला कळलं, पण तुम्ही पाय चप्पल का नाही घातली? त्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं उत्तर ऐका बापू. त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, आपला स्वाभिमान जागा होईल. त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, अहो हेच सांगतोय म्हणे, गावाच्या सेंटर मध्ये मंदिर असतं. अरे हे कळा ना आम्हाला, तुम्हाला पण कळणार ना? अजून कळत नाही ना? त्या विद्यार्थ्याचं उत्तर ऐका. त्या विद्यार्थ्यानं सांगितलं, गावाच्या सेंटर मध्ये मंदिर असतं म्हणून पायात चप्पल घातली नाही. म्हणजे हे जग एक गाव आहे, या गावामध्ये माऊली नावाचं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरात जाताना पायात चप्पल नसते आमच्या. हे स्वाभिमानाचं उत्तर वारकऱ्यांबद्दल. पडिले दूरदेशी, दूरदेशी म्हणजे कुठं? अमेरिकेत. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी. ते दूरदेशी असून ह्या देशी आले, आपण ह्या देशी असून पण ह्या देशी घेतल्या, पण या देशीने आलो. आपण देवाची भक्ती, देवाचं भजन, हे स्वाभिमान नाही, वारकरी जीवन आहे. आणि वारकरी जीवन जगत असताना आजही तुम्ही बघा, वारीमध्ये कोणाला धक्का लागला, माऊली माऊली म्हणतात, रागवत नाही. तुम्ही वृंदावन मध्ये गेले ना, राधे 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 म्हणतात, तिकडं राधे राधे म्हणतात, ते रागवती नाही, शिव्या देत नाही. आपल्याकडे वारकरी जे आहे खरे, हे खरे वारकरी एकमेकावर तुडून जातात तरी बोलत नाही. पण जे लबाड वारकरी घुसले दिंड्यामध्ये आनंद घेण्यासाठी, लबाड वारकरी हे कपड्याला डाग पडू देत नाही. आणि काही काही लबाड वारकरी फक्त डाग पाडण्यासाठी जातात, कपड्याला नाही, जीवनाला डाग पाडण्यासाठी काही काही वारकरी जातात. आपलं जीवन हे स्वाभिमानी असावं, आपलं जीवन हे अभिमानी असावं.